आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तरी मोहिते असाल तुम्ही कलेक्टर। तुम्ही त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये खोटं पाडलं होतं मला नाही बोलायचंय। तू जा बरं इथून। एक मिनिट ऐकून घे। ते एक नाटक होतं। तुझ्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी केलेलं। माझे बाबा पण ह्याच गावातले। गेली 10 वर्ष ते मुजुमदारकडे ड्रायव्हर म्हणून काम करतायत। सुट्टी मिळाली की येतात आणि पैसे देऊन निघून जातात। खूप दिवसांनी त्यांना इकडे यायला वेळ मिळाला होता म्हणून मी खूप खुश होते। त्यांच्या आवडीचं जेवणही बनवलं होतं। पण एवढ्यात त्यांचा फोन आला। हॅलो बाबा, तुम्ही येताय ना घरी की उशीर होणार यायला? आणि मी तुमच्या आवडीचं जेवण पण बनवलंय। हा अगं इथे थोडी गडबड झाली। इथे गडबड म्हणजे? अगं ते आपले छोटे साहेब आहेत ना, अगं त्यांनी ना नशेमध्ये माझ्याकडे चावी घेतली हट्टानी आणि गाडी चालवली ना त्यांनी। अरे देवा, मग आता? अगं मग काय, उडवलं एका माणसाला, बिचारा मेला जागेवर असतो। बापरे, अहो बाबा तुम्हाला काही झालं नाहीये ना? तुम्ही कुठे आहात बरं? आणि आता? नाही अगे मी पोलीस स्टेशनच्या बाहेरच आहे। अगं आणि त्यांनी कबुली जबाब दिलाय पोलिसांसमोर। बघू आता काय होतंय ते। कोणाशी बोलतोस फोनवर? फोन ठेव। मोहन, कोणाला काही सांगायचं नाहीये। हो हा, फोन ठेव। बस तिकडे। हो। हा तर मुजुमदार साहेबांचा आवाज आहे आणि त्यानंतर त्यांच्या अटकेसाठीच कॉल आला होता। अच्छा, म्हणजे पोलीस देखील मुजुमदारला मिळालेले? नाही, नुसते तेच नाहीत, जे शामराव ऍक्सिडेंट मध्ये गेले ना त्यांच्या घरचे सुद्धा। काय? हो, मी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले। मी त्यांना विचारलं की तुम्ही का नाही जाब विचारत आहात, पण त्यांनी मुजुमदारच्या विरोधात काहीच ऐकून घेतलं नाही। उलट मला हाकलून दिलं। मला असं वाटतंय की त्यांना कोणीतरी घाबरवतंय किंवा त्यांना पैसे दिले। पण मुजुमदार त्याच्या भावाला वाचवण्यासाठी इतक्या खालचा थराला जाईल